या संदर्भात असं आहे की मोनोरेलचं जे व्यवस्थापन आहे त्याचा फेल्युअर आज दिसून येत आहे। खऱ्या अर्थाने त्यांची रेस्क्यू टीम आणि रेस्क्यू प्लॅन या संदर्भात पाहिजे, परंतु त्यांचा जे सगळे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमवर असल्या कारणामुळे त्यांच्याकडे कुठलंही रेस्क्यू व्यवस्थापन नाही आहे, रेस्क्यू टीम पण नाही आहे आणि रेस्क्यू प्लॅन पण नाही आहे। हे आज दिसून आलेलं आहे। आज अतिवृष्टीमुळे लोकांना ट्रान्सपोर्ट सिस्टीम नसल्यामुळे, पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम नसल्या कारणामुळे लोकांनी आज मोनोरेलचा पर्याय शोधला आणि मोनोरेलमध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक आल्यामुळे आज ही दुर्घटना घडलेली आहे। भविष्यात अशी दुर्घटना घडू नये याकरता मोनोरेलचं व्यवस्थापन असेल किंवा MMRD यांनी आता काळजी घेतली पाहिजे आणि विशेष करून त्यांचा स्टाफच्या संदर्भात विचार करायला पाहिजे, कारण त्यांचा स्टाफ वारंवार माझ्याकडे एक निवेदन देतात, खाते साहेबांकडे पण निवेदन दिलं होतं आणि आम्ही MMRD कमिशनरकडे पण बैठक घेतली होती, परंतु मोनोरेलचं व्यवस्थापन ज्यांच्याकडे आहे त्यांनी या संदर्भात कुठली काळजी न घेतल्यामुळे आज ही दुर्घटना घडलेली आहे। तुम्ही या संदर्भात काही पाऊल उचलणार का? कारण की मोनोरेलची जी सर्व कर्मचारी आहेत त्यांची सुरक्षा असेल त्यांच्या बाबतीत तुमच्यापर्यंत सुद्धा पत्रलेखन आलं आहे? नाही, या संदर्भात माननीय मुख्यमंत्री साहेबांना आणि माननीय उपमुख्यमंत्री साहेबांना आम्ही हेच निवेदन देणार आहोत की मोनोरेलच्या संदर्भात जे कॉन्ट्रॅक्ट सिस्टीमची जी सिस्टीम आहे त्या संदर्भात संपूर्णतः विचार करायला पाहिजे आणि तांत्रिकदृष्ट्या ते कॉन्ट्रॅक्टर सक्षम आहेत का, ते जे स्टाफ आहे तो सक्षम आहेत का, आणि रेस्क्यू टीम आता ती बनवायला पाहिजे। फायर ब्रिगेडवर डिपेंड न राहता रेस्क्यू प्लॅन पण असायला पाहिजे। भविष्यात अशी घटना झाली, कारण फायर ब्रिगेडला टेक्निकल गोष्टी माहीत नसल्या कारणामुळे थोडा उशीर झाला, दरवाजे कसे ओपन करायचे हा सगळा प्लॅन मोनोरेलच्या व्यवस्थापनालाच माहीत असतो, तर तो त्यांनी स्वतःच आता रेस्क्यू टीम आणि रेस्क्यू प्लॅन हा स्वतःचा तयार करायला पाहिजे, जेणेकरून भविष्यात नागरिकांना त्रास होणार नाही। नक्कीच, पण आपण जर पाहिलं तर सर काही नागरिकांच्या सुद्धा अशा प्रतिक्रिया की ओव्हरलोड झाल्यामुळे खरं तर ही संपूर्ण मोनोरेल जे एका साईडला गेली आणि ही त्याचा तांत्रिक बिघाड झाला आणि सर्व एकूणच बंद झाली। बरोबर आहे, कारण आज अतिवृष्टीमुळे संपूर्णतः सगळे बस व्यवस्था कुठेही नसल्या कारण रेल्वे पण बंद असल्या कारणामुळे सर्व लोकांनी मोनोरेलचा पर्याय शोधला आणि मोनोरेलवर जास्त गर्दी आतमध्ये झाल्या कारणामुळे ही दुर्घटना घडलेली आहे, परंतु त्याची चौकशी झाली पाहिजे। तांत्रिक जे कारण आहे ते लोकांच्या समोर आलं पाहिजे आणि भविष्यात त्या तांत्रिक कारणामुळे लोकांना त्रास होणार नाही याची संपूर्णतः काळजी घेतली पाहिजे। सर, लोकांसंदर्भात काही माहिती आली आहे का? कारण की बरेच लोक जे आहेत ते आतमध्ये अजून अडकले, सध्या काम चालू आहे वाचवण्याचं, पण नाही, आता संपूर्ण सगळ्यांना काढलेलं आहे बाहेर आणि शाळेमध्ये पण आता शाळेमध्ये नेलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांची चौकशी करून त्यांची आरोग्याची काय तपासणी करून कोणाला हेल्थची गरज असेल त्यानुसार त्यांना मग आपापल्या घरी पाठवतील। नक्कीच सर, काय सांगा, एकूणच परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी तुम्ही सुद्धा पोहोचलात, कशा पद्धतीची परिस्थिती? हा जो टर्न आहे हा टर्न खरं मोठा आहे, त्या टर्न त्या लोड आल्या कारणाने त्या टर्नमध्ये त्यांची जी पटरी आहे त्या पटरीवरनं ती खरं घसरलेली आहे। सर्व जबाबदाऱ्याने मोनोरेलची आहे। मोनोरेलनी ही पहिली घटना नाही आहे, अजून 2 घटना इथेच घडल्या आहेत, तर मोनोरेलनी त्याची काळजी घ्यायला पाहिजे होती की बाबा इथे जाताना आपण कसं जायला पाहिजे आणि ओव्हरलोड का झालं तर तिथे तुमचे मोनोरेलचे गार्ड असतात, त्या गार्डांनी माणसांना सोडायला नाही पाहिजे ना। लोकांना काय घरात जायला घाई असतेच, लोक तशी घुसले, ह्या लोकांनी थांबवायला पाहिजे ना। तुमचा लोड किती घेऊ शकता, तुम्ही काय करू शकता ते बघितलं नाही आणि डायरेक्ट घुसले ते, आणि आता हा परिणाम आपल्याला भोगावा लागला आहे। आता बहुतेक लोकांना मुंबई महानगरपालिकेच्या फायर ब्रिगेडनी बाहेर काढलेलं आहे, काही लोक आहेत तेही सुरक्षित आहेत सर्व, परंतु तरी गुदमारल्यासारखे झालेले आहेत। शाळेमध्ये काही लोक आहेत गुदमारल्यासारखे झालेले आहेत, त्यांना मुंबई महानगरपालिकेतर्फे डॉक्टर वगैरे आलेले आहेत, त्यांना नाश्ता वगैरे देत आहेत, त्यांचं सर्व व्यवस्थित सुखसोय आम्ही बघितलेले आहे। नक्कीच, खूप खूप धन्यवाद सर। तर आपण पाहतोय गेला 1 ते 1.5 तासापासून हे सर्व नागरिक जे आहेत ते या मोनोरेलमध्ये अडकले होते आणि यानंतर आपण जर पाहिलं तर राहुल शेवाळे स्वतः आता या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचले। त्यांच्याकडनं प्रतिक्रिया येत आहे की आता सध्या तरी अनेक नागरिकांना जे आहे त्या मोनोरेलमधून काढण्यात आलं आहे, मात्र बचाव कार्य जे आहे ते अजूनही मुंबई महानगरपालिका असेल किंवा मुंबई अग्निशमन दलाकडनं जे आहे ते सुरू असल्याचं पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट सुभाषसह मी जय पवार, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।